नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वीच्या विज्ञानाचा 12वा धडा सुरू करणार आहोत आणि तो म्हणजे आम्ल आम्लारीची ओळख. ओके, आता हे आम्ल आणि आम्लारी काय आहे काय नाही याची थोडीशी त्या ठिकाणी आपण काय करणार आहोत, ओळख करून घेणार आहोत. आता यामध्ये बघा की इथं काही ना काहीतरी आपल्याला एक हे दिलेत, नावं दिलेत, जसं की लिंबू असेल, चिंच, टोमॅटो, परत नंतर साखर, व्हिनेगार, मीठ. ओके, बघा सगळ्या पदार्थांची चव एकसारखी असते का? ह्या सर्व पदार्थांची चव एकसारखी आहे का? नाही. प्रत्येकाची चव कशी आपल्याला वेगवेगळी पाहायला भेटते. परत नंतर बघा काही जणांची चव आंबट असते, काही जणांची तुरट असते, काही जणांची गोड असते, काही जणांची कडवट असते आणि काही जण कसे असतात, चवही नसतात, त्यांना चवच नसते. ओके, मग आता ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? म्हणजेच काय की जे आंबट आहेत, तुरट आहेत, गोड आहेत, कडवट आहेत, यांच्या ही आम्लारी आहेत का आम्ल आहेत. ओके, ह्या सर्व गोष्टी काय करायचं आपल्याला या धड्यामध्ये बघायच्या आहेत. ओके, मग बघा पहिलं या ठिकाणी आम्ल. ओके, आता आम्लाचा जर विचार जर केला तर बघा आता तुमच्या लक्षात येईल की आता या ठिकाणी आम्ल. ओके, तुमच्या लक्षात येईल की की काही पदार्थ चवीला गोड, काही कडू, तर काही कसे असतात आंबट किंवा तुरट आपल्याला काय होतात त्या ठिकाणी लागतात. ओके, जसं की आवळ्याचा जर विचार जर केला तर आवळा कसा लागतो त्या ठिकाणी, तुरट लागतो जरा जरा. ओके, मग बघा लिंबू, चिंच, व्हिनेगर किंवा आवळा बघा यांसारख्या पदार्थांना थोडीशी आंबट चव ही त्यांच्या बघा त्यांच्यात असलेल्या एका विशिष्ट प्रकारच्या संयोगांमुळे प्राप्त होते. म्हणजेच काय की नॉर्मली कधी कधी तुम्ही ज्यावेळेस तुम्ही चिंच किंवा लिंबू किंवा नॉर्मली व्हिनेगार किंवा आवळा जर खाल्ला तर यांची चव कशी आहे, थोडीशी आंबट आपल्याला लागते. आता ही कशामुळे लागत असेल, त्यांच्यामध्ये जे काही विशिष्ट प्रकारचे संयोग आहेत त्यांच्यामुळे त्यांना काय होते, चव लागते. ओके, मग बघा ह्या आंबट चव देणाऱ्या संयुगांना आम्ल असे म्हणतात. त्यांना बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके, हे जे आम्ल म्हणजे काय की नॉर्मली ज्यांच्यामुळं आंबट चव येते. ओके, असे जे काही संयोग आहेत या संयुगांना आपण काय म्हणतो त्या ठिकाणी, म्हणजेच काय की नॉर्मली आम्ल असं म्हणतो. ओके, ज्यांच्यामुळं म्हणजेच काय की एखाद्या पदार्थाला आंबट चव येते त्याला काय म्हणतो आपण, आम्ल असं म्हणतो. ओके, मग बघा नेक्स्ट, आम्ल पाण्यात विद्राव्य असतात. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी आम्ल पाण्यात कसे असतात, विद्राव्य असतात व ते क्षरणकारही असतात. म्हणजेच काय की क्षरणकारकही असतात. म्हणजेच काय की नॉर्मली एखाद्या पदार्थाचं क्षरण करण्याचं काम करतात, त्याला गंजवण्याचं काम करतात. ओके, क्षरणकारक असतात. ओके, गंजवण्याचं म्हणजेच काय की नॉर्मली त्याला नष्ट करण्याचं काम करतात. ओके, एवढं बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं. बघा आम्ल पाण्यात विद्राव्य असतात व ते क्षरणकारकही असतात आणि पाणी आणि वनस्पतींमध्ये सुद्धा आम्ले असतात. जे काय पाणी आणि वनस्पती आपल्याला पाहायला भेटतात त्यांच्यामध्ये पण काय पाहायला भेटतं, आपल्याला आम्ल पाहायला भेटते. ओके, मग बघा खाद्यपदार्थांमध्ये असणाऱ्या आम्लांना नैसर्गिक आम्ल किंवा सेंद्रिय आम्ल असे म्हणतात. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके, याच्यामध्ये जे काही खाद्यपदार्थांमध्ये जे काही आम्ल असतात त्या आम्लांना आपण काय म्हणतो, नैसर्गिक आम्ल. ओके, काय म्हणतो त्याला आपण, नैसर्गिक आम्ल. ओके, असं म्हणतो. ओके, त्याला बरोबर काय करा, अंडरलाईन करून ठेवा. ओके, परत नंतर बघा किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, सेंद्रिय आम्ल असं म्हणतो. परीक्षेमध्ये डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो त्या ठिकाणी. म्हणजेच काय की सेंद्रिय आम्ल कशाला म्हणतात किंवा नॉर्मली त्या ठिकाणी नैसर्गिक आम्ल कशाला म्हणतात. जे काय आपल्या खाद्यपदार्थांमध्ये जे काही आम्ल असते, ओके, त्याला काय म्हणतो आपण, नैसर्गिक आम्ल किंवा त्याला आपण काय म्हणतो, सेंद्रिय आम्ल असं म्हणतो. परत नंतर नेक्स्ट आहे, ही आम्ले बघा क्षीण प्रवृत्तीची असल्यामुळे त्यांना सौम्य आम्ले म्हणतात. म्हणजेच काय की नॉर्मली आता यांच्यामध्ये आम्ल असते पण कसं असते, एकदम कमी प्रमाणामध्ये असते. त्यामुळे या ठिकाणी जे काही आम्ल आहेत त्यांना काय म्हणतो आपण, क्षीण आम्ल म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण, सौम्य आम्ल काय म्हणतो त्या ठिकाणी म्हणत असतो. ओके, मग बघा काही आम्ले तीव्र प्रवृत्तीची असतात आणि ती कशी असतात, दाहक असतात. म्हणजे काय की नॉर्मली जर जास्त प्रमाणामध्ये आपल्या पोटामध्ये जर झाली किंवा नॉर्मली जर कुठं बाहेर त्वचावरती जर पडली तर ते आपले हात किंवा त्वचा काय होऊ शकतो, जळू शकतो. ओके, कधी कधी तुम्हाला ऍसिडिटी वगैरे होते बघा. मग बघा कोणते कोणते आम्ल त्या ठिकाणी, सल्फ्युरिक आम्ल, त्याला H2SO4. आता परीक्षेमध्ये बरोबर यांचं नाव आणि परत नंतर त्याचं रेणूसूत्र हे बरोबर काय करायचं, पाठ करून ठेवायचं. ओके, म्हणजेच काय की परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. बघा सल्फ्युरिक आम्ल कशाला म्हणतात, H2SO4 असेल. हायड्रोक्लोरिक आम्ल काय असेल, HCl. परत नंतर नायट्रिक आम्ल, ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, HNO3 असं म्हणतो. बघा ह्या आम्लांना खनिज आम्ल असेही म्हणतात. ओके, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा की खनिज आम्ल कोणाकोणाला म्हणतात. ओके, या ठिकाणी थोडंसं मोड तुम्ही बघा कोणते कोणते आम्ल आहेत त्या ठिकाणी, जे काही सल्फ्युरिक आम्ल, बघा सल्फ्युरिक आम्ल, परत नंतर त्या ठिकाणी हायड्रोक्लोरिक आम्ल,
परत नंतर नायट्रिक आम्ल. ओके ओके हे जे आम्ल आहेत हे आम्लांना काय म्हणतो आपण, खनिज आम्ल असं म्हणतो. कुठून भेटतात ते आपल्याला, खनिजांमधून किंवा नॉर्मल याच्यामधून काय होतात ते पाहायला भेटतात. ओके, हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं. बघा याच्यामध्ये ह्या धड्यामधली प्रत्येक ओळ नवळ तुम्हाला महत्वाची आहे, कारण की याच्यामध्ये प्रत्येक ओळीवरती त्या ठिकाणी प्रश्न बनतो आणि प्रत्येक ओळ महत्वाची आणि प्रत्येक ओळीमध्ये नवीन काही ना काहीतरी माहिती दिलेली आहे. ओके, बघा परत पहिल्यापासून सर्व बघत ऍसिड पासून. आता इथं जर बघितलं तर बघा की पहिलं आपण या ठिकाणी बघितलं म्हणजे काय की आंबट चव देणाऱ्या संयुगांना काय म्हणतो आपण, आम्ल म्हणतो, ज्यांच्यामुळे आंबट चव येते. परत नंतर त्याच्यामध्ये काय बघितलं, जे काय खाद्यपदार्थांमध्ये जे काय आम्ल असते, ओके, त्या आम्लांना आपण नैसर्गिक आम्ल म्हणतो किंवा काय म्हणतो आपण, सेंद्रिय आम्ल असं म्हणतो. ओके, आणि यांच्यामध्ये जे काय आम्ल असतात ते एकदम क्षीण प्रवृत्तीचे असतात, म्हणून त्याला दुसरं नाव काय, क्षीण आम्लच काय की सौम्य आम्ल आहे. आता काही जे आम्ल आहेत एकदम तीव्र प्रवृत्तीचे असतात. ओके, आणि ते आपल्या शरीराला दाहक असतात, म्हणजेच काय की त्यांच्यापासून आपल्याला विजा होऊ शकते. कोणते कोणते आम्ल त्या ठिकाणी, सल्फ्युरिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल, परत नंतर नायट्रिक आम्ल, आणि हे जे तिन्ही आम्ल आहेत ह्या तिन्ही आम्लांना आपण काय म्हणतो, खनिज आम्ल असं म्हणतो. बघा नेक्स्ट, बघा त्यांची सहत द्रावणे. ओके, बघा त्यांची सहत द्रावणे त्वचेवर पडल्यास त्वचा भासते, तसेच त्यांची बघा धुरी शोषणाद्वारे किंवा तोंडाद्वारे, बघा तोंडाद्वारे शरीरात गेल्यास ही हानिकारक ठरतात. एकदम सहत म्हणजेच काय की कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड, म्हणजे काय की ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये काय त्या ठिकाणी आपल्याला आम्ल पाहायला भेटते. तर ते जर आपल्या त्वचेवरती पडलं, म्हणजेच काय की नॉर्मली एक तीव्र प्रवृत्तीचं आम्ल जर आपल्या कुठं पडलं, त्वचेवरती जर पडलं, तर त्या ठिकाणी म्हणजेच काय की आपला हात जळू शकतो किंवा नॉर्मली ते नाकावाटे किंवा तोंडावाटे आपल्या शरीरामध्ये गेलं तर आपल्या शरीराला त्याची इजा होऊ शकते. ओके, मग त्यांची धुरी जर श्वासनाद्वारे किंवा तोंडाद्वारे शरीरात गेल्यास ओके ही हानिकारक ठरते. बघा सहत आम्ले हळूहळू पाण्यात घालून त्यांचे विरल आम्ले, बघा विरल आम्लात रूपांतरण करता येते, हेच काही की नॉर्मली त्यांना पाण्यामध्ये घालून घालून काय केलं जाते, विरल आम्ल तयार केलं जाते. आता एक साधं उदाहरण आपण घेऊयात, म्हणजेच काय की बघा एंडोसल्फान माहिती आहे, म्हणजेच काय की शेतामध्ये फवारण्याचं औषध आपल्याला. ओके, आता शेतामध्ये फवारण्याचं औषध. ओके, आता बघा की नॉर्मली त्याच्यामध्ये समजा आपण एक टक्कन घेतलं, एक झाकण घेतलं आणि त्या झाकणामध्ये ते ओतलं. ओके, आता ते झाकणामध्ये ओतल्यानंतर जर आपण एका झाडावरती तशाला तसंच टाकलं, ओके, ओतून जर काय केलं आपण तशाला तसंच टाकलं, तर मला सांगा ते झाड काय होतंय, जळतंय. पण नॉर्मली तेच जर आता एक झाकण औषध ओके पाण्यामध्ये टाकलं, पाण्यामध्ये मिक्स केलं आणि ते फवारलं, तर त्याच्यावरची काय होते, कीड मरते. झाडाला काही इजा होते का, नाही, कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. म्हणजे जे काय झाकणामध्ये जे काय औषध होतं, झाकणामधलं असलेलं औषध ओके ते कसं एकदम सहत आहे, त्याचा अंग काय त्या ठिकाणी सहत आहे, म्हणजेच काय की नॉर्मली जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी औषध आहे आणि त्याचा परिणामही जास्त होणार आहे. पण ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये त्याला काय करू, मिक्स करू, त्यावेळेस ते कसं बनणार आहे, विरल बनणार आहे. तशाच पद्धतीचं कोणाचं या ठिकाणी आम्लांचं पण आहे. काही जे आम्ल आहेत ते सहत आम्ल आहेत, त्यांना पाण्यामध्ये घालून घालून काय केलं जाते, त्या ठिकाणी विरल केलं जाते. ओके, या फॉर्ममध्ये. परत नंतर बघा अशी विरल आम्ले सहत आम्लाच्या तुलनेत थोडी कमी हानिकारक असतात. म्हणजे जे काय आता विरल आम्ले जे काय तयार झालेत ओके ती कशी असतात, कमी हानिकारक आपल्याला काय होतात, पाहायला भेटतात. जसं की म्हणजेच काय की एका टाकीमध्ये मिक्स केलेलं आपण औषध आणि फवारताना ओके त्यावेळेस ते हानिकारक असणार नाही. पण जशाला तसं जर ते झाकण आपण एखाद्या पानावरती किंवा झाडावरती ओतलं, झाड काय होतं त्या ठिकाणी जळून जाते. ओके, परत नंतर नेक्स्ट बघा, आता तुमच्या बघा तुम्ही खाण्याच्या सोड्याचे विरल द्रावण जर चाखले ओके तर ते काहीसे तुरट कडवट जाणवते. जे काय खाण्याचा सोडा, कधी खाण्याचा सोडा बघितलाय किंवा अनुभव केला तुम्ही, लिंबावरती टाकून खाल्लाय ओके, जे काय खाण्याच्या सोड्याचे विरल द्रावण जर तुम्ही चाखले म्हणजेच काय की त्याची चव घेतली तर काही प्रमाणात ते तुरट किंवा काही प्रमाणात कसं दिसेल ते कडवट जाणवेल. बघा जे पदार्थ तुरट किंवा कडवट चवीचे व स्पर्शाला बुळबुळीत लागतात ओके म्हणजेच काय की नॉर्मली म्हणजे काय की त्यामध्ये कोणते कोणते, आता या ठिकाणी जर बघितलं चुन्याची निवडी असेल, चुना आपला ओके त्याला काय म्हणतो आपण CaOH ओके ते. परत नंतर खाण्याचा सोडा ओके याचं सूत्र काय NaHCO3. परत नंतर कॉस्टिक सोडा म्हणजे धुण्याचा त्याला आपण या ठिकाणी कोणतो आपण NaOH व साबण इत्यादी पदार्थांना आम्लारी म्हणतात. काय म्हणतात त्याला आपण, आम्लारी असं म्हणतो. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. बघा आता परत एक पहिल्यापासून यामध्ये जर बघितलं जे काय तुमचा काही ज्या पदार्थ आहेत म्हणजे काय की नॉर्मली जसं की त्या ठिकाणी काही पदार्थ किंवा नॉर्मली या ठिकाणी खाण्याचा सोडाचा विचार जर केला, त्याची चव जर घेतली तर ती कशी लागते, तुरट
किंवा कशी लागते, कडवट लागते. आणि खाण्याचा सोडा म्हणजेच काय की आपण जर हातामध्ये जर घेतला तर कसा असतो, थोडासा बुळबुळ असतो. किंवा नॉर्मली आपली अंगाला लावायची साबण जर हातात घेतली तर ती कशी असते, बुळबुळीत असते जरा जरा. ओके, घसरतो हात. मग बघा की जे पदार्थ तुरट आणि कडवट ओके चवीचे व स्पर्शाला कसे असतात, एकदम बुळबुळीत असतात. म्हणजेच काय की नॉर्मली त्यांच्यापासून आरामशीर आपला हात त्यापासून निसटतो. ओके, म्हणजेच काय की अशांना काय म्हणतो, आता या ठिकाणी आपण अशा पदार्थांना काय म्हणतो, आमलारी म्हणतो. मग आता आमलारी कोणत्या कोणत्या त्या ठिकाणी, चुन्याची निवळी असेल ओके त्याचा हा फॉर्म्युला आहे. परत नंतर खाण्याचा सोडा असेल ओके त्याचा हा फॉर्म्युला आहे. परत कॉस्टिक सोडा असेल म्हणजेच काय की त्याचा हा फॉर्म्युला आहे. ओके, म्हणजेच काय की बरोबर काय करायचे, लक्षात ठेवायचे. आणि हे कशाचे उदाहरणं आहेत, त्या ठिकाणी आमलारीचे उदाहरणं आहेत. आता परीक्षेमध्ये तुम्हाला आमलाची उदाहरणं देतील आणि आमलारीचे उदाहरणं देतील. पद्धतीने जोडे लावायला तुम्हाला देतील, त्यावेळेस तुम्हाला ते बरोबर त्या ठिकाणी समजलं पाहिजे. ओके, या परत नंतर नेक्स्ट बघा, आमलारी हे आता आमलारी ही आमलापेक्षा पूर्णपणे विभिन्न असतात. जे काय आमलारी आहेत हे आमलापेक्षा कसे असतात, त्या ठिकाणी पूर्णपणे वेगळे असतात, विभिन्न असतात. ते रासायनिक दृष्ट्या आम्लाच्या विरुद्ध गुणधर्मांचे असतात. रासायनिक दृष्ट्या कसे असतात, ते आम्लांच्या विरुद्ध गुणधर्माचे असतात. बघा, तेही सहज अवस्थेत त्वचेला दाहक असतात. म्हणजेच काय की नॉर्मली सहज अवस्था म्हणजेच काय की त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आम्लाचं काय असते, प्रमाण असते. ओके, दाहक असतात. बघा, आपणास माहित आहे की ऊर्ध्वपातीत पाणी चवहीन असते. ओके, आणि पाणी हे आम्लधर्मी किंवा आम्लारी धर्मी नसते. म्हणजेच काय की नॉर्मली आता जे काय पाणी आहे, पाण्याला म्हणजे काही कोणत्याही प्रकारची चव नाही. पाणी कसं असणार आहे, त्या ठिकाणी चवहीन आहे. ओके, आणि परत नंतर पाणी एकतर आम्ल पण नाहीये आणि परत नंतर काय नाहीये, आम्लारी धर्मी पण नाहीये. ओके, हे बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं. ओके, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. एखाद्या वेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो, पाणी हे आम्लधर्मी आहे म्हणजे काय, खाली म्हणजे काही खालील कोणते विधान बरोबर आहे किंवा खालील कोणते विधान चुकीचे आहे असं त्या ठिकाणी दिलं जाते. पाणी हे आम्लारी धर्मी आहे, पाणी हे आम्लधर्मी आहे, किंवा पाणी हे आम्लधर्मी किंवा आम्लारी धर्मी नाही. ओके, असं दिलं जाईल. तर त्याच्यामधलं चुकीचं किंवा बरोबर विधान तुम्हाला ओळखावं लागते. त्यावेळेस ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, परत नंतर नेक्स्ट बघा, आता जे काय आम्ल आणि जे काय आलमारी नाही ओके, आम्ल आणि आम्लारी ओके जे काय आहे ओके, आता यांच्यामध्ये आता यांचं ओळख कशी करायची आपण, की नॉर्मली कोणती आम्लारी आहेत, कोणता आम्ल आहे. ओके, मग बघा आता या ठिकाणी की जे पदार्थ आम्लधर्मी किंवा आम्लारी धर्मी नसतात ओके, ते रासायनिक दृष्ट्या उदासीन असतात. त्यांची रिॲक्शन कोणासोबतही होत नाही किंवा त्यांची रासायनिक अभिक्रिया कोणासोबतही होत नाही. आम्ल किंवा आम्लारी पदार्थांची चव घेणे किंवा त्यांना स्पर्श करणे खूप अपायकारक असल्याने त्यांची ओळख करण्यासाठी दर्शक म्हणून ओके विशिष्ट पदार्थांचा वापर केला जातो. म्हणजेच काय की नॉर्मली आता मला सांगा, प्रत्येक वेळेस आता म्हणजेच काय की आता जे काही जास्त प्रमाणामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये आम्ल आहे त्याची आपण चव घेऊन बघू शकतो का, नाही. त्याची जर चव घ्यायला गेलो तर काही ना काहीतरी आपल्याला दाह होणार आहे. किंवा नॉर्मली आता त्वचेवरती पडल्यानंतर त्वचा जळते, मग मला सांगा जिभेवर चव घ्यायला गेलो तर जीभ कशी होईल, ओके ना. म्हणून या ठिकाणी त्याचे दर्शक किंवा इंडिकेटर काय केले, तयार केलेले आहेत. ओके, म्हणजेच बघा, जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्काने ओके स्वतःचा रंग बदलतात त्यांना काय म्हणतो आपण, दर्शक असं म्हणतात. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्काने म्हणजेच काय की ज्यावेळेस आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्काने स्वतःचा रंग बदलतात म्हणजेच काय की नॉर्मली स्वतःच्या रंगामध्ये बदल घडून आणतात, त्याला काय म्हणतो आपण, दर्शक असं म्हणतो. ओके, चला मग आता त्या ठिकाणी त्याला अंडरलाईन करून ठेवा. ओके, बघा, जे पदार्थ आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्काने ओके या ठिकाणी स्वतःमध्ये बदल घडून आणतात ओके त्यांना काय म्हणतो आपण, दर्शक असं म्हणतो. ओके, बघा मग आता प्रयोगशाळेतील दर्शक आपण थोडेसे या ठिकाणी काय करूयात बघूयात. ओके, आता प्रयोगशाळेमध्ये जर आपण जर बघायला गेलो तर त्या ठिकाणी लिटमस कागदाचा काय केला जातो, वापर केला जातो. आता या ठिकाणी लिटमस कागद किंवा नॉर्मली मिथिल ऑरेंज किंवा फिनॉल्फथॅलीन किंवा मिथिल रेड हे काय दिले, प्रयोगशाळेतील दर्शक आहेत. ओके, या ठिकाणी तुमच्या पुस्तकावरती पण दिलेले. ओके, किंवा नॉर्मली लिटमस पेपर. आता हे काय आहे काय नाही ते थोडंसं आपण त्या ठिकाणी बघूया. ओके, चला मग बघा आता की आम्ल व आम्लारी पदार्थांचे परीक्षण करण्यासाठी
प्रयोगशाळेत मुख्यत्वे लिटमस कागदाचा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो? लिटमस कागदाचा वापर केला जातो. आणि हा कागद लायकेन नावाच्या वनस्पतीच्या अर्कापासून तयार केला जातो. लायकेन म्हणजे काय? दगड फूल. म्हणजेच काय की नॉर्मली दगड फुलाचा जो काय वनस्पतीचा अर्क आहे त्याच्यापासून हे तयार केलं जाते. आता हे जे आहे बघा, तो तांबडा किंवा निळ्या रंगाचा असतो. म्हणजेच काय की नॉर्मली जे काही तुमचा लिटमस पेपर आहे तो कोणत्या कोणत्या कलरचा असतो? तांबड्या किंवा निळ्या कलरचा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. मग बघा, आता हे समोरचं खूप महत्वाचं आहे बघा, की निळा लिटमस आम्लात बुडविल्यानंतर बघा, निळा जो काही लिटमस आहे आम्लात बुडवल्यानंतर कसा होतो? तांबडा होतो. कसा होतो? तांबडा होतो. आणि तांबडा लिटमस कागद आम्लारीमध्ये निळा होतो. बघा, एकमेकांच्या उलट आहे. म्हणजेच काय की नॉर्मली निळा लिटमस बघा, लिटमस आम्लात बुडवल्यावर तांबडा होतो. जे काही निळा लिटमस पेपर आहे आम्लात बुडवल्यानंतर तो कसा होणार आहे? त्या ठिकाणी तांबडा होणार आहे. पण तांबडा लिटमस कागद त्या ठिकाणी आम्लारीमध्ये बुडवल्यानंतर कसा होतो? निळा होतो. याचप्रमाणे फिनॉल्फ्थॅलीन, मिथिन ऑरेंज व मिथिल रेड हे दर्शक द्रावण स्वरूपात प्रयोगशाळेमध्ये वापरले जातात. या फॉर्ममध्ये हे बरोबर काय करायचं? लक्षात ठेवायचं. आता हे सेंटेन्स म्हणजे काय? हे वाक्य दोन बरोबर लक्षात ठेवा. निळा लिटमस म्हणजेच काय की निळा लिटमस आम्लात बुडवल्यानंतर बघा, निळा लिटमस आम्लात बुडवल्यानंतर तो कसा होतो? तांबडा होतो. आणि तांबडा लिटमस आम्लात बघा, आता लिटमस कागद आम्लात बुडवल्यानंतर कसा होणार आहे? त्या ठिकाणी आम्लारीमध्ये बुडवल्यानंतर कसा होणार आहे? निळा होणार आहे. मग आता हे जे निळा लिटमस आहे याचं म्हणजे काय की याचं जे काही नातं आहे ते कोणासोबत आहे? या ठिकाणी आम्लासोबत. कोणासोबत आहे? आम्लासोबत. निळा आम्ल आणि परत नंतर तांबडा आम्लारी. म्हणजेच काय की तांबडा म्हणजेच काय की तांबडा कोणामध्ये रंग बदलतो? आम्लारीमध्ये. आणि निळा कोणामध्ये रंग बदलतो? आम्लामध्ये. या फॉर्ममध्ये बरोबर काय करायचं? लक्षात ठेवायचं आहे. परत नंतर बघा की मिथिल ऑरेंज हा दर्शक आम्लामध्ये गुलाबी. बघा, आता हे पण बरोबर काय करायचे? लक्षात ठेवायचे. जे काय मिथिल ऑरेंज जो आहे बघा, मिथिल ऑरेंज या ठिकाणी हा दर्शक आम्लामध्ये गुलाबी तर आम्लारीमध्ये पिवळा होतो. म्हणजेच काय की नॉर्मली जो काय मिथिल ऑरेंज आहे, मिथिल ऑरेंज आम्लामध्ये गुलाबी तर आम्लारीमध्ये कसा होतो? त्या ठिकाणी पिवळा होतो. त्याला पण बरोबर अंडरलाईन करून ठेवा. याचे बदलणारे रंग बरोबर काय करायचे? लक्षात ठेवायचे. जसे की माणसाचे रंग बदलतात. बघा, मिथिल ऑरेंज हा दर्शक आम्लामध्ये कसा होतो? गुलाबी तर आम्लारीमध्ये कसा होतो? पिवळा होतो. आणि फिनॉल्फ्थॅलीन आम्लामध्ये रंगहीन. म्हणजेच काय की फिनॉल्फ्थॅलीनचा आम्लामध्ये रंगहीन म्हणजे त्याचा रंग बदलत नाही. आणि आम्लारीमध्ये गुलाबी असतो. आणि वैश्विक दर्शक युनिव्हर्सल बघा इंडिकेटर हे द्रावण रूप असणारे दर्शक म्हणजेच काय की आम्लारीच्या संपर्कात आल्यावर वेगवेगळे रंग काय करतात? त्या ठिकाणी दाखवतात. म्हणजेच काय की नॉर्मल त्यामध्ये आपल्याला काय होतात? ते पाहायला भेटतात. मग आता तीन या ठिकाणी आपण बघितले. कोणते कोणते? मिथिल ऑरेंज, फिनॉल्फ्थॅलीन आणि मिथिल रेड. मग आणि परत नंतर लिटमस कागद. आता कोण कोणात बुडवल्यावर कोणाचा रंग कसा होतो हे बरोबर तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परत नंतर नेक्स्ट बघा, आता इथं दिले बघा त्यांनी की जे काय तक्ताच दिलाय, लिटमस कागद दिलाय. म्हणजे काय? लिटमस कागद. आता लिटमस कागद ज्यावेळेस कशामध्ये बघा या ठिकाणी मूळ रंग काय असतो? निळा असतो. आणि आम्लारीमध्ये बुडवला तर कसा होतो? तो तांबडा. आणि आम्लामध्ये बुडवला तर जसाल तसा राहतो, निळासा राहतो. परत नंतर लिटमस कागद जर तांबडा असेल तर त्या ठिकाणी आम्लारीमध्ये बुडवला तर त्या ठिकाणी कसा होणार आहे? तांबडाच राहणार आहे. आणि आम्लारीमध्ये बुडवल्यानंतर कसा होणार आहे? निळा होणार आहे. मिथिल ऑरेंज त्याचा कलर कसा असतो? नारंगी असतो. आणि परत नंतर आम्लामध्ये बुडवल्यानंतर कसा? गुलाबी. आणि आम्लारीमध्ये बुडवल्यानंतर कसा होणार आहे? पिवळा. परत नंतर फिनॉल्फ्थॅलीन रंगहीन असतो. आता ज्यावेळेस आम्लामध्ये त्याला टाकलं जातं त्यावेळेस तो रंगहीनच राहणार आहे. पण आम्लारीमध्ये तो गुलाबी होणार आहे. परत नंतर मिथिल रेड आता कसा असणार आहे? या ठिकाणी तांबड्या रंगाचा आहे. आम्लामध्ये तो त्याचा रंग बदलत नाही. पण आम्लारीमध्ये तो काय बनतो? पिवळा बनतो. हे काय करायचं? तुम्हाला जसाला तसं लक्षात ठेवायचं आहे. चला मग आता घरगुती दर्शक कोणते असतील? आता हे थोडंसं काय करूया त्या ठिकाणी बघूयात. बघा, आता प्रयोगशाळेतील दर्शक पदार्थ उपलब्ध नसल्यास घरातील अनेक पदार्थांच्या साहाय्याने
ओके, नैसर्गिक दर्शक बनवता येतात. म्हणजेच काही कोणते आम्ल आहेत, कोणते आम्लारी आहेत, ते आपल्याला काय करता येते त्या ठिकाणी बनवता येते. बघा, अन्नाचा पिवळसर डाग साबणाने धुतल्यानंतर लालसर झालेला तुम्ही पाहिला आहे का? पाहिला असेल. म्हणजेच काय की नॉर्मली ज्यावेळेस आता अन्नाचा म्हणजेच काय कधी कधी पिवळे डाग आपल्या काय होतात, शर्ट वरती पडतात त्यावेळेस, आणि साबणाने धुतल्यानंतर ते कसे होतात, लालसर होतात. ओके, झालेला पहा दिसतो. आणि हा रंग बदल अन्नातील हळद व बघा साबणातील आम्लारी मधील होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेचा काय भाग होय. परत नंतर बघा, येथे हळद ही दर्शकाचे कार्य करते. हळद काय करते या ठिकाणी, दर्शकाचे कार्य करते. आणि त्याचप्रमाणे लाल कोबी, मुळा, टोमॅटो तसेच जास्वंद आणि गुलाबापासूनही नैसर्गिक बघा दर्शक त्या ठिकाणी आपल्याला बनवता येतात या सगळ्या गोष्टी. ओके, त्यामध्ये परत नंतर नेक्स्ट बघा, आता हे प्रयोग करून त्या ठिकाणी आपल्याला जे करायचे दाखवायचं आहे, आपण ते बघणार नाही. ओके, मग बघा या ठिकाणी वरील बघा वरीलपैकी पहिल्या कृतीवरून समजते की बघा हळदीपासून बनवलेल्या दर्शक कागदी पट्ट्यांचा पिवळा रंग काही विशिष्ट पदार्थांच्या पाण्यामधील द्रावणाला काय होतो, लाल होतो. म्हणजेच काय की नॉर्मली कधी कधी बघा की जे काही आम्लारीमध्ये बघा आम्लारी धर्मी पदार्थामध्ये हळदीचा दर्शक कागदांचा रंग लाल होतो. म्हणजेच काय की नॉर्मली आम्लारी धर्मी पदार्थांमध्ये हळदीचा दर्शक म्हणजेच काय की हळद एक प्रकारचा दर्शक आहे आणि कागदाचा रंग कसा होतो, लाल होतो. त्याचप्रमाणे आम्लधर्मी दर्शकांच्या द्रावणात बघा खाण्याच्या सोड्यातील पाण्याचे द्रावण टाकल्यावर बुडबुडे खातात किंवा बुडबुडे आणि किंवा ते फसफसतात किंवा बुडबुडे किंवा फेस त्या ठिकाणी येतो. बघा मग या दोन्ही साध्या सोप्या कृतीवरून बघा आपल्याला पदार्थ आम्ल की आम्लारी याची त्या ठिकाणी काय होऊ शकते, ओळख पटू शकते. ओके, तर हे एवढं काय आपल्यासाठी महत्वाचं नव्हतं. थोडंसं खाली येऊयात. ओके, आता या ठिकाणी ते प्रयोग करा म्हणते. ओके, आपण तो काय प्रयोग आता एवढा काय करणार नाही. ओके, मग बघा आता वरील प्रयोगात असे दिसते की आम्लात लिटमसचा निळा रंग बदलून तांबडा व आम्लारीत तांबडा बघा लिटमस निळा होतो आणि मिथेल ऑरेंज नारंगी रंग आम्लात गुलाबी होतो. तर रंग बघा रंगहीन फिलाफ्ट आणि आम्लारीमध्ये गुलाबी होतो. म्हणजेच काय की आता हे वरीच आपण त्या तक्त्यामध्ये सगळं केलेलं आहे. जर तो तक्ता बरोबर केला वरचा तर तुम्हाला ते सगळं बरोबर समजणार आहे. ओके, चला नेक्स्ट आहे आता आम्ल. म्हणजेच काय आता प्रत्येकावर थोडं थोडं काय करूया त्या ठिकाणी आता बघूया. आता त्यामध्ये पहिला आहे आम्ल. ओके, आता यांच्या अभिक्रिया कशा होतात कशा नाही हे थोडंसं त्या ठिकाणी आपण बघूया. बघा आम्ल हा एक असा पदार्थ असतो की ज्याचे पाण्यातील द्रावण हायड्रोजन आयन उपलब्ध करून देते किंवा निर्माण करते. ओके, म्हणजेच काय की नॉर्मली जे काय पाण्यातील ओके हायड्रोजन आयन काय करून देते, उपलब्ध करून देते. म्हणजेच काय की हायड्रोजन आयन काय होतं त्या ठिकाणी, सेपरेट होतो. काय होतं त्या ठिकाणी, सेपरेट होतो. उदाहरणार्थ पाण्यातील द्रावणात हायड्रोक्लोरिक चे विघटन होते. म्हणजेच काय की नॉर्मली पाण्यातील द्रावण जे असणार आहे म्हणजे त्या पाण्यामध्ये या ठिकाणी जे काही आम्ल आहे किंवा ऍसिड आहे ते काय होते, त्याचं विघटन होते. म्हणजेच काय की विरघळते. ओके, या फॉर्ममध्ये. आणि हायड्रोक्लोरिक आम्ल पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याचं हायड्रोजन आयन आणि त्याच्यामधला क्लोरीन काय होतं त्या ठिकाणी वेगवेगळा होतो. ते बरोबर काय करायचे, लक्षात ठेवायचं आहे. परत नंतर आता आम्लांची काही उदाहरणे, आता कोणती कोणती उदाहरणे आहेत ते बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचं आहे. मग बघा हायड्रोक्लोरिक आम्ल त्याला आपण HCl असं म्हणतो. नायट्रिक आम्ल त्याला आपण HNO3 असं म्हणतो. सल्फ्युरिक आम्ल त्याला आपण H2SO4 म्हणतो. कार्बोनिक आम्ल त्याला आपण H2CO3 असं म्हणतो. ओके, त्यालाच आपण शीतपेयांमध्ये म्हणजेच काय की नॉर्मली जे काय आपण थम्सअप असेल किंवा नॉर्मली त्या ठिकाणी स्प्राईट असेल याच्यामध्ये जे काय पितो ओके त्यांच्यामध्ये आपल्याला कार्बोनिक आम्ल पाहायला भेटते. लिंबू व इतर अनेक फळांतील बघा ॲस्कॉर्बिक आम्ल, परत नंतर सायट्रिक आम्ल, परत नंतर व्हिनेगार मधील ॲसिटिक आम्ल, हे सगळे आम्लाचे काय त्या ठिकाणी उदाहरण आपल्याला पाहायला भेटतात. मग बघा आपण वापरत असलेल्या खाद्यपदार्थांमध्येही काही नैसर्गिक किंवा सेंद्रिय आम्ल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. जे काही खाद्यपदार्थ आपण घरामध्ये वापरतो त्यांच्यामध्ये खूप सारे आम्ल आपल्याला पाहायला भेटतात. बघा ती सौम्य प्रवृत्तीची असल्याने खनिज आम्लाप्रमाणे हानिकारक किंवा अपायकारक नसतात. ओके, जसं की व्हिनेगार. आता व्हिनेगार मध्ये कोणतं आम्ल आहे, ॲसिटिक आम्ल आहे. संत्रामध्ये कोणतं आहे, ॲस्कॉर्बिक आम्ल आहे. चिंच मध्ये कोणतं आहे, टार्टारिक आम्ल आहे. टोमॅटो मध्ये कोणतं आहे बघा ऑक्सॅलिक आम्ल आहे. परत नंतर दह्यामध्ये कोणतं आहे, लॅक्टिक आम्ल. आणि लिंबामध्ये कोणतं आहे, सायट्रिक आम्ल आपल्याला कळतं त्या ठिकाणी पाहायला भेटतंय. आता हे तक्तेच्या तक्ते तुम्हाला काय झाले पाहिजे, बरोबर पाठ झाले पाहिजे कोणामध्ये कोणता आम्ल आहे ते. ओके, या फॉर्म मध्ये.
आलं लक्षात? चला, म्हणजेच काही सगळे काय झाले, नैसर्गिक आम्ल झाले. आता आम्लाचे काही गुणधर्म, म्हणजेच काय की नॉर्मली आम्लाचे कोणते कोणते गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. मग आता इथं जर बघितलं तर बघा, आम्लाची चव कशी असते, आंबट असते. परत नंतर आम्लाच्या रेणूत हायड्रोजन आयन हा या ठिकाणी मुख्य घटक असतो. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय आम्लाचा रेणू आहे, ओके, आम्लाच्या रेणूमध्ये हायड्रोजन आयन H+ आयन हा काय असतो, मुख्य घटक आपल्याला काय होतो, पाहायला भेटतो. आम्लाची धातूशी अभिक्रिया होऊन हायड्रोजनची निर्मिती होते. म्हणजेच काय की हायड्रोजन काय होतो, वेगळा होतो, तो हायड्रोजनची निर्मिती होते. आणि आम्लाची कार्बोनेटशी अभिक्रिया होऊन बघा कार्बन डायऑक्साईड वायू काय होतं, त्या ठिकाणी मुक्त होतो. आणि आम्लामुळे बघा निळा लिटमस कागद काय होतो, तांबडा होतो. ओके, हे बरोबर काय करायचे, लक्षात ठेवायचे, हे त्याचे काही गुणधर्म आहेत. परत नंतर नेक्स्ट आता आम्लाचे उपयोग. आता हे आम्ल कुठं कुठं वापरली जातात, ओके. मग बघा आता हे आम्ल जे आहेत बघा, रासायनिक खतांच्या उत्पादनात आम्ले वापरली जातात. जे काय रासायनिक खतं आपण शेतीसाठी याच्यासाठी वापरतो, ओके, त्याच्यासाठी त्यांचे काय केले जाते, म्हणजेच काय की हे आम्ल वापरली जातात. ओके. परत नंतर तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेत, परत नंतर औषधी रंग बघा द्रव्यामध्ये किंवा रंगामध्ये किंवा डाईजमध्ये, पेंट्समध्ये, परत नंतर स्फोटक द्रव्य यांच्या निर्मिती प्रक्रियेत आम्लांचा त्या ठिकाणी वापर होतो. परत नंतर भिन्न भिन्न क्लोराईड क्षार बनवण्याकरिता हायड्रोक्लोरिक आम्लाचा त्या ठिकाणी वापर होतो. म्हणजेच काही नॉर्मली वेगवेगळ्या क्लोराईड क्षार बनवण्यासाठी सुद्धा म्हणजेच काही हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर होतो. परत नंतर बघा, विरल सल्फ्युरिक आम्ल बॅटरीमध्येही वापरतात. जे काय आपला विद्युत घट जो काय असतो बॅटरी, ओके, त्याच्यामध्ये काय केले जाते, त्या ठिकाणी वापरला जातो. आणि पाणी जंतुविरहित करण्याकरिता विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर केला जातो. म्हणजेच काय की जे काय फिल्टरचं पाणी असतंय बघा, त्याची चव थोडीशी वेगळी लागते आपल्याला, तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हायड्रोक्लोरिक आम्ल वापरलं जाते. आणि कसं असते, विरल हायड्रोक्लोरिक आम्ल असते. आणि परत नंतर लाकडाच्या लगद्यापासून पांढरा शुभ्र कागद बनवण्याकरिता आम्लाचा वापर होतो. म्हणजे जो काय लाकडाचा लगदा असतो, लगद्यापासून पांढरा शुभ्र कागद बनवण्यासाठी त्या ठिकाणी आम्लाचा वापर होतो. म्हणजेच काय की नॉर्मली आता लाकडापासून डायरेक्टली आपण कागद बनवू शकतो का, नाही, तर ते बनवताना त्या ठिकाणी आम्ल त्याच्यामध्ये मिक्स केलं जाते आणि नंतर त्याच्यापासून हे कागद बनवला जातो. ओके, या फॉर्ममध्ये बघा. नेक्स्ट मग आता सहत आम्ल आणि आम्लारीची दाहकता. आता जे काही सहत आम्ल आहे, ओके, आणि परत नंतर आम्लारीची दाहकता म्हणजे काय की आपल्याला कशा प्रकारे त्याची इजा होऊ शकते. बघा, सहत सल्फ्युरिक आम्लाचे पाण्यातील विरघळणे खूप उष्णता निर्माण करते, म्हणून त्यांचे विरलीकरण करण्याकरिता ते अतिशय हळूहळू पाण्यात टाकतात व बघा काचकांडीने हळूहळू ढवळतात, जेणेकरून मोठ्या प्रमाणावर तयार होणारी उष्णता एकाच जागी न राहता संपूर्ण द्रावतात एक समान काय होईल, पसरेल. कारण की बघा की नॉर्मली त्या ठिकाणी आता जे काही सहत सल्फ्युरिक आम्ल पाण्यामध्ये काय करायचे, टाकायचे. आता पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्या पाण्यामधून काय निघतात, वाफा निघतात. काय निघतात त्या ठिकाणी, पाण्यामधून वाफा निघतात. तर त्या ठिकाणी तसं होऊ नये याकरिता काय केलं जाते, का ढवळणीनं काय केलं, तिला ढवळलं जाते किंवा काचकांडीने ढवळलं जाते, जेणेकरून त्या ठिकाणी ती उष्णता संपूर्ण पाण्यामध्ये जाईल. बघा, आता असे आम्लाचे द्रावण बघा उसळून बाहेर पडू नये म्हणून करतात. म्हणजे काय की नॉर्मल जे काही आम्लाचं द्रावण आहे, कारण की एकदमच त्याच्यामधून उष्णता काय होते, बाहेर पडायला लागते. आणि कधीही सहज सल्फ्युरिक आम्लात हा पाणी घालू नये. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय सहज सल्फ्युरिक आम्ल जे आहे त्याच्यामध्ये आपण बघा की नॉर्मली एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये सहज आम्ल टाकू शकतो, सल्फ्युरिक आम्ल टाकू शकतो. पण म्हणजेच काय की एक ग्लासभर त्या ठिकाणी म्हणजेच काय की नॉर्मली एका ट्यूबमध्ये काय त्या ठिकाणी सल्फ्युरिक आम्ल आहे, तर त्याच्यामध्ये आपण पाणी टाकू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये पाणी घालू नये, जेणेकरून तसे केल्याने प्रचंड ऊर्जा निर्माण होते आणि त्या ठिकाणी स्फोट होऊ शकतो. म्हणजेच काय की नॉर्मली त्या ठिकाणी स्फोट होऊ शकतो. परत नंतर नेक्स्ट आहे सोडियम हायड्रॉक्साईड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड सारख्या आम्लारीही तीव्र आणि दाहक असतात. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय सोडियम हायड्रॉक्साईड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड, ओके, ह्या आम्लारी आहेत. ओके, ह्याला बरोबर काय करायचं, लक्षात ठेवायचं, सोडियम हायड्रॉक्साईड आणि परत नंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईड ही आम्लारी ही तीव्र व दाहक असतात. त्यांची सहज द्रावणे त्वचेवर पडल्यास त्वचा भाजते, कारण ते त्वचेतील प्रथिनांचे विघटन करतात. म्हणजेच काय की त्वचेतील प्रथिनांना विघटन करण्याचं काम करतात किंवा त्यांना नष्ट करण्याचं काम करतात. ओके. परत नंतर नेक्स्ट बघा, आता खनिज आम्ले
बघा शरीरावर बघा खनिज आम्ले शरीराला हानिकारक असतात, पण बघा सेंद्रिय आम्ले आपल्या शरीरात आणि वनस्पतीमध्येही असतात व ती हानिकारक म्हणजेच काय की हितकारक असतात. म्हणजेच काय की नॉर्मली जी काही खनिज आम्ल असतात, आता खनिज आम्ल ही आपल्या शरीराला हानिकारक असतात. आपल्या शरीरावरती जर पडलं तर त्या ठिकाणी संपूर्णपणे त्वचा जळू शकते. पण ज्यावेळेस सेंद्रिय आम्ले आपल्या शरीरामध्ये पण असतात, ओके, जसं की हायड्रोक्लोरिक ऍसिड असेल, हे असेल, आपल्या शरीरामध्ये पण असते, पण ते आपल्याला हानिकारक ठरते का? नाही ठरत. ओके. परत नंतर आपल्या शरीरातील DNA, बघा त्याला काय म्हणतो आपण? डीऑक्झीरायबोन्यूक्लिक ऍसिड हे आम्ल असते. काय आहे त्या ठिकाणी? आम्ल आहे, जे आपले अनुवांशिक गुण काय करते त्या ठिकाणी ठरवते. आणि प्रोटीन शरीरात पेशींचा भाग असतात, जे काय प्रोटीन असते त्या ठिकाणी शरीरातील पेशीचा भाग असतात आणि ते अमिनो ऍसिडने बनलेले असतात. कशाने बनलेले असतात? अमिनो ऍसिडने बनलेले असतात. आणि हे सगळे कोणते? सेंद्रिय आम्ल आहेत, त्यामुळे आपल्या शरीराला त्यांची इजा होत नाही. आणि शरीरातील मेद हा मेदाम्लापासून म्हणजे काय की फॅटी ऍसिड पासून बनलेला असतो. ओके, हे बरोबर काय करायचे? लक्षात ठेवायचे. म्हणजेच काय की नॉर्मली जे काही खनिज आम्ल असतात, जी बाहेर आम्ल तयार होतात, ओके, ती आपल्याला हानिकारक असू शकतात, पण जे आपल्या शरीरामध्ये तयार होतात ती आपल्या म्हणजेच काय की नॉर्मली शरीराला हानिकारक असू शकत नाहीत, तर ती आपल्याला हानी पोहोचू शकत नाही. ओके. परत नंतर नेक्स्ट आहे आम्लारी. ओके, बघा आम्लारी हा एक असा पदार्थ असतो की ज्याचे पाण्यातील द्रावण हायड्रॉक्साईड आयन म्हणजेच काय की OH आयन उपलब्ध करून देतात. आता ह्याच्यामध्ये आम्लामध्ये जर बघितलं तर कसं होतं, त्या ठिकाणी हायड्रोजन आयन उपलब्ध करून देत होते, बघितलं आपण. आणि इथं जर बघितलं आम्लारीमध्ये तर OH आयन काय करतात ते म्हणजेच काय की नॉर्मली उपलब्ध करून देतात किंवा निर्माण करतात. जसं की सोडियम हायड्रॉक्साईडचं जर आपण विघटन केलं तर त्या ठिकाणी काय होणार आहे? सोडियम प्लस आणि OH मायनस काय झालाय? तयार झालेला आहे, किंवा OH ऋण काय झालाय? तयार झाला, म्हणजे हायड्रॉक्साईड आयन आहे. आणि हायड्रॉक्साईड आयन तयार करून देण्याचं काम कोण करते त्या ठिकाणी? आम्लारी करते. ओके, या फॉर्ममध्ये. मग बघा आता आम्लारींचा जर विचार जर केला तर या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साईड दिसायला या प्रमाणामध्ये असते, पोटॅशियम हायड्रॉक्साईड दिसायला या प्रमाणामध्ये असते, कॅल्शियम हायड्रॉक्साईड दिसायला या प्रमाणामध्ये, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड दिसायला या प्रमाणामध्ये, आणि अमोनियम हायड्रॉक्साईड याच्यामध्ये काय बंदिस्त आहे. म्हणजे बघा सर्वजण थोडेसे आपल्याला काय दिसतात त्या ठिकाणी? ठिसूळ किंवा नॉर्मली त्या ठिकाणी गुळगुळीत आपल्याला काय होतात? पाहायला भेटतात. मग बघा आम्लारीचे नाव, त्यांचे सूत्र आणि उपयोग. बघा सोडियम हायड्रॉक्साईड किंवा त्यालाच आपण कॉस्टिक सोडा म्हणतो. ओके, हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. बघा सोडियम हायड्रॉक्साईड त्यालाच आपण कॉस्टिक सोडा असं म्हणतो. त्याचं सूत्र NaOH आणि त्याचा उपयोग काय? कपडे धुण्याच्या साबणामध्ये उपयोग केला जातो. पोटॅशियम हायड्रॉक्साईड किंवा त्यालाच आपण पोटॅश असं म्हणतो. ओके, त्याचं सूत्र आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड. परत नंतर आंघोळीचा साबण आणि शॅम्पू मध्ये काय केलं जातंय? वापरलं जातंय. परत नंतर कॅल्शियम हायड्रॉक्साईड किंवा चुन्याची निवळी, ओके, CaOH2, ओके, किंवा चुना किंवा रंग सफेदी करता काय केला जातो? वापरला जातो. परत नंतर मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड त्याला आपण मिल्क ऑफ मॅग्नेशिया असं म्हणतो. ओके, आणि तो कसा? MgOH2. आणि परत नंतर आम्ल विरोधक औषध म्हणून काय केलं जाते? वापरलं जाते. परत नंतर आणि अमोनियम हायड्रॉक्साईड त्यालाच आपण काय म्हणतो? NH4OH, ओके, खते तयार करण्यासाठी केला जातो. म्हणजे काय की त्याच्यामध्ये हे आम्लारीचा वापर केला जातो. कारण की आपल्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये ऍसिड जर झालं, आपली जमीन म्हणजे काय की आम्लयुक्त झाली, तर ते आम्ल कमी करण्याचं काम कोण करत असतं? या ठिकाणी हे खतं करत असतात. ओके, हे बरोबर काय करायचं? लक्षात ठेवायचं आहे. परत आता आम्लारीचे गुणधर्म. आता आम्लारीचे गुणधर्म कोणते कोणते? बघा आम्लारीची चव कशी असते? कडवट असते. कशी असते त्या ठिकाणी? कडवट असते. बघा त्यांचा स्पर्श बुळबुळीत असतो. परत नंतर आम्लारीमध्ये हायड्रॉक्साईड आयन हा बघा मुख्य घटक असतो, म्हणजे काय? आणि परत नंतर आम्लामध्ये कोणता असतो? H+ आयन. कोणता असतो? H+ आयन. आणि आम्लारीमध्ये कोणता असतो? OH- आयन. आपल्याला हा घटक पाहायला भेटतो. आणि सामान्यतः धातूंची ऑक्साईड, बघा ऑक्साईड आम्लारी धर्मी असतात. जी काय धातू असतात, ओके, त्यांची जी काय ऑक्साईड असतात ती कशी असतात? आम्लारी धर्मी आपल्याला काय होतात? पाहायला भेटतात. बघा आता उदासीनीकरण. बघा आपण पाहिले की आम्लामध्ये हायड्रोजन आयन आणि आम्लारीमध्ये हायड्रॉक्साईड आयन. जे काय आम्ला मीन्स काय की आम्लामध्ये काय पाहायला भेटतं? आपल्याला हायड्रोजन आयन पाहायला भेटतो. आणि आम्लारीमध्ये कोणता? म्हणजे काय की हायड्रॉक्साईड आयन काय होतं? पाहायला भेटतो. आणि आम्ल व आम्लारीच्या संयोगाने क्षार व पाणी निर्माण होते. म्हणजे जे काय ज्यावेळेस आम्लाची रिॲक्शन किंवा आम्लाची अभिक्रिया कोणासोबत होईल?
आम्लारी सोबत होईल त्यावेळेस त्याच्यापासून क्षार म्हणजे सोडियम क्लोराईड आणि परत नंतर त्या ठिकाणी पाणी म्हणजे H2O काय होतंय त्या ठिकाणी तयार होतंय. आणि या रासायनिक अभिक्रियेला काय म्हणतो आपण? उदासीनीकरण असं म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण? उदासीनीकरण असं म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो? न्यूट्रलायझेशन असं म्हणतो. ओके. आणि ह्या अभिक्रियेमध्ये कोणाकोणाचा अभिक्रिया केली जाते? आम्लाची आणि आम्लारीची अभिक्रिया करून या ठिकाणी त्यांच्यापासून क्षार व पाणी काय होतंय तयार होतंय. ओके. या फॉर्ममध्ये परत नंतर बघा नेक्स्ट, आपल्या जठरात हायड्रोक्लोरिक आम्ल असते. म्हणजेच काय आपलं जे काही जठर आहे म्हणजेच काय की आपल्या जठरामध्ये कोणता हे असते? हायड्रोक्लोरिक आम्ल असते. त्यामुळे अन्नपचन सुलभ होते. मात्र हे आम्ल गरजेपेक्षा जास्त वाढले की अपचन होते. जास्त प्रमाणामध्ये जर ऍसिडिटी जर झाली तर त्या ठिकाणी पचन होते का? नाही होत. मग बघा यावर उपाय म्हणून सामान्यतः आम्लारीधर्मी औषधे दिली जातात. ओके. त्यामध्ये मिल्क ऑफ मॅग्नेशिया चा समावेश असतो. म्हणजेच काय की नॉर्मली कधी कधी आपण ओमेज गोळी खातो किंवा कधी कधी आपण त्या ठिकाणी इनो पितो. ओके नाही. बघा असे आम्लारी जठरात असलेल्या अतिरिक्त आम्लाचे उदासीनीकरण करून घडून आणतात आणि रासायनिक खतांच्या बघा परत नंतर नेक्स्ट, रासायनिक खतांच्या अनावश्यक अतिवापरामुळे शेतजमिनीतील ओके आम्लाचे प्रमाण काय होते? वाढते. आणि जमीन आम्लधर्मी असते तेव्हा जमिनीत आम्लारीधर्मी चुनखडी किंवा चुन्याची निवळीसारखी ओके रसायने शेती तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काय केली जातात? मिसळली जातात. आणि असे आम्लारी जमिनीत आम्लांचे उदासीनीकरण घडून आणतात आणि ती जी काय शेतजमीन आम्लमध्ये काय आम्लयुक्त झालेली ती काय केली जाते? म्हणजेच काय की त्याची तीव्रता कमी केली जाते. ओके. या फॉर्ममध्ये या ठिकाणी आपला संपूर्ण चॅप्टर काय झालंय? संपलेला आहे. या चॅप्टर मधली तुम्हाला ओळख खूप महत्वाची आहे. समोरच्या म्हणजेच काय की लेक्चरमध्ये आपण रासायनिक बदल व रासायनिक बंध काय करणार आहोत हा धडा आपण अभ्यासणार आहोत. ओके. चला थँक्यू सो मच. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.